धुरंधर पार्ट 1 ने 1400 कोटींची कमाई केली तर पार्ट 2 ने 1850 कोटी रुपये कमावलेत। आतापर्यंत एखाद्या सिनेमाच्या 2 भागांनी कमावलेला हा सगळ्यात मोठा आकडा आहे। त्यामुळे आधी स्टार असलेला रणवीर सिंग आता या दोन्ही चित्रपटानंतर मोठा सुपरस्टार झाला आणि बॉलिवूडमध्ये खान मंडळीशी त्याची तुलनाही होऊ लागली। पण धुरंधरमुळे हवेत गेलेला रणवीर आता एका प्रकरणामुळे जमिनीवर आलाय, त्यामुळे त्याच्यावर आता थेट बॅन लागू शकतो अशी देखील परिस्थिती निर्माण झालेली आहे। नेमकं प्रकरण काय समजून घेऊयात। तर धुरंधर चित्रपटानंतर रणवीर सिंगने डॉन 3 या चित्रपटाचं शूटिंग करणं अपेक्षित होतं, पण त्याने अचानक तो चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आणि तिथूनच वाद सुरू झाला। डॉन 3 या चित्रपटाची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंट ही कंपनी करणार आहे। त्या कंपनीचे मालक अभिनेता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी आहेत। फरहान अख्तर स्वतः डॉन 3 या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील करणार आहेत। आता या कंपनीने दावा केला आहे की डॉन 3 हा चित्रपट एक मोठा प्रोजेक्ट होता, ज्यात ऍक्शन स्टंट्स होते। त्यासाठी आंतरराष्ट्रीय ऍक्शन दिग्दर्शकांना करारबद्ध करण्यात आलं होतं, ज्यासाठी ऍडव्हान्स पैसे देखील देण्यात आले। त्यासोबतच सेटचं डिझाईन निश्चित करण्यात आलं होतं। देश आणि परदेशातील अनेक लोकेशन्स बुक करण्यात आले होते। यासाठी 45 कोटींचा खर्च झाल्याचा दावा एक्सेल या कंपनीने केलेला आहे। त्यामुळे रणवीर सिंग अचानक माघार घेतल्यामुळे हा चित्रपटही धोक्यात आल्याचं दिसून येत आहे आणि खर्च झालेल्या 45 कोटींचं काय यावरही प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे आता ही रक्कम रणवीरकडून मिळवण्याचा प्रयत्न निर्मात्यांकडून होत आहे आणि निर्माते हे थेट कठोर भूमिकेत गेले आणि त्यांनी एका चित्रपट संघटनेत हा मुद्दा उचलून धरलेला आहे। फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लॉईज म्हणजेच FWICE ही भारतातील चित्रपट क्षेत्रातील सगळ्यात मोठी संघटना आहे। या संघटनेमध्ये कलाकार, पडद्यामागे काम करणारे लोक, तंत्रज्ञ, ज्युनियर आर्टिस्ट, स्पॉट बॉय, कॅमेरामन, सेट डिझायनर, मेकअप आर्टिस्ट आणि एडिटर्स यांच्यासह चित्रपटाशी निगडीत असलेले अनेक लोक सहभागी आहेत, ज्याची संख्या 4 ते 5 लाख आहे। त्यामुळे जेव्हा ही संघटना एखाद्या कलाकाराविरोधात असहकार जाहीर करते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की या संघटनेचा कोणताही सदस्य त्या अभिनेत्यासोबत किंवा त्या कलाकारासोबत काम करणार नाही। एक्सेल कंपनीने रणवीर विरोधात या संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवलेला आहे। संघटनेचे नियम आणि केलेला करार यामुळे रणवीर अडचणीत येऊ शकतो। एक्सेल कंपनीने केलेल्या तक्रारीनंतर या संघटनेने रणवीर विरोधात असहकाराची नोटीस जारी केली। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या रणवीरच्या आगामी प्रोजेक्ट्सवर मोठा परिणाम होणार आहे, कारण या संघटनेतील लोक नियमानुसार रणवीरच्या कोणत्याच प्रोजेक्टवर काम करणार नाहीत। 2023-24 मध्ये रणवीर सिंगने डॉन 3 हा चित्रपट साईन केला होता, मात्र धुरंधरच्या यशानंतर या चित्रपटाच्या कथेवर आणि काही सीन्स बद्दल रणवीर सिंग समाधानी नव्हता। त्यामुळेच त्याने हा चित्रपट सोडल्याचं बोललं जात आहे। धुरंधर नंतर तो स्क्रिप्ट व्यवस्थित वाचून घेतोय असं देखील बोललं जात आहे आणि त्यातूनच कुठेतरी त्याने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। मात्र असं असलं तरी नियमानुसार तो अडकला आहे। आता त्याला एकतर तो चित्रपट पूर्ण करावा लागेल किंवा खर्चाच्या रकमेपैकी काही रक्कम किंवा पूर्ण रक्कम देऊन तडजोडीच्या माध्यमातून यातून मार्ग काढावा लागेल। याआधी असे अनेक वाद संघटनेत आणि चित्रपट सृष्टीमध्ये झालेले आहेत। त्यापैकी बहुतांश वाद हे वाढण्याआधी सोडवले जातात, त्यावर तोडगा काढला जातो। मात्र या वादाची चर्चा झाल्याने तो वाढणार असंच दिसतंय। रणवीरला वारंवार नोटीस पाठवलेले आहेत, पण रणवीरकडून उत्तर आलेलं नाहीये। आता रणवीरकडून उत्तर काय येतं, नाही आलं तर पुढे काय, याचा रणवीरवर कसा परिणाम होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण धुरंधरमुळे मार्केटमध्ये आलेला रणवीर अशा गोष्टीत अडकल्याने त्याचा परिणाम त्याच्या करिअरवर, त्याच्या मानधनावर होणार हे मात्र नक्की, आणि आगामी प्रोजेक्ट्सवर त्याचा परिणाम होतो का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे चित्रपट सृष्टीमध्ये हा नव्याने आलेला वाद याविषयी तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा।